नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे धुले की, जहां 95 लाख की साइबर धोखाधड़ी करने वाले 3 आरोपी हुए गिरफ्तार। अगली खबर भी धुले से है, जहां तालुका पुलिस ने मोटरसाइकिल चोरी के मामले में एक व्यक्ति को किया गिरफ्तार। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। धुले साइबर पुलिस महाराष्ट्र ऑयल एक्सट्रैक्शन प्राइवेट, इसके साथ ही 95 लाख की साइबर ठगी का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने मुजम्मिल मुश्ताक मनियार, सरफराज हुसैन शेख और पिंजारी के आवेश रफीक चांदवाड को नासिक से गिरफ्तार कर लिया है। 24 ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनी बरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला 95 लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे। तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाइल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ आरटीजीएस थ्रू एका XYZ अकाउंटवर 95 लाख हे जमा केले। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे PI श्री घुसर आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून आज 3 आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे। त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजम्मिल मुश्ताक मनियार, वय 25, दुसरा आहे सरफराज हुसैन शेख, वय 27 आणि चांदवड येथून आवेश रफीक पिंजारी याला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे। दिनांक 24/10च्या नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट्स होते असे 7 अकाउंट फ्रीज करून संबंधित अमाउंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे। त्याच्यामुळे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही। या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर माइंड जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात मिळेल। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। धुले तालुका पुलिस ने मोटरसाइकिल चोरी के मामले में एक व्यक्ति को गिरफ्तार किया और उसके पास से 4 लाख रुपए मूल्य के 10 दोपहिया वाहन जब्त किए। जब्त बाइकों में नांदुरबार, जलगांव, मालेगांव की बाइकें शामिल हैं। इस मामले में धुले तालुका पुलिस ने जानकारी दी है कि वे गिरफ्तार सराय अपराधी के साथियों की तलाश कर रही है। पोलीस स्टेशन येथे माहे सप्टेंबर 2024 मध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण 10 मोटरसायकल आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत। या 10 मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन, तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन, अशा 3 इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे। या 3 मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण 10 मोटरसायकली हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे। या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर, चेसिस नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत। नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। सेवा सुपर स्पेशलिटी एवं क्रिटिकल केयर सेंटर साकरी रोड धुले में घुटनों के दर्द, वेरिकोस वेन्स, बवासीर, फिशर रोगों पर निःशुल्क भव्य निदान शिविर का आयोजन किया गया। इस मौके पर सेवा हॉस्पिटल के चेयरमैन डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर प्रतीक मित्तल, डॉक्टर संदीप बियानी, डॉक्टर हेमंत चौधरी, सेवा हॉस्पिटल मैनेजर राजेंद्र तुरे, युवराज पवार, महेश महाजन, गौतम पटोले उपस्थित रहे। इस मौके पर डॉक्टर संदीप बियानी ने क्या कुछ बताया, आइए आपको सुनवाते हैं। आज दिनांक 22/12/2024 रोजी सेवा हॉस्पिटलमध्ये व्हेरिकोज व्हेन्स या आजाराचं निदान आणि डॉप्लर तपासणीचं पूर्णपणे मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायावरच्या फुगलेल्या नसा हा आजार पोलीस किंवा केशकर्तनकार, शिक्षक, हमाल हे जी लोक दिवसभर उभे राहतात किंवा आपण इवन बरेच पत्रकार बंधू ज्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं यांच्यासाठी पण हा आजार जास्त होण्याचं प्रमाण आहे आणि त्याचा एक प्रॉब्लेम मोठा असा आहे की हा आजार त्रास खूप देतो
परंतु तो जीव घेणं नाही आहे आणि त्यामुळे रुग्ण हे दुर्लक्ष करत सुटतात. मग तो अल्सर या स्टेजपर्यंत गेल्यानंतरच ट्रीटमेंट घ्यायला येतात. हे न होता जर लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घेतली तर खूप कम्फर्टेबल लाईफ रुग्ण जगू शकतो. आणि हेच प्रबोधन करण्याचा आमचा ह्या शिबिराच्या मार्फत उद्देश आहे. याशिवाय हा सध्या नुकताच हा आजार राजीव गांधी MPJAY महात्मा फुले जन आरोग्य या स्कीम खाली पूर्णपणे मोफत उपचारासाठी मंजूर झालेला आहे आणि रुग्णांनी त्याचाही फायदा घ्यावा अशी पण आमची रिक्वेस्ट होती. लवकरात लवकर जर ट्रीटमेंट करून घेतली तर रुग्णाचं लाईफ हे खूप कम्फर्टेबल होतं. मी डॉक्टर संदीप बियाणी आणि डॉक्टर प्रतीक मित्तल निर्णय डायग्नोस्टिक यांचा मिळून आम्ही दोघं मिळून ही तपासण्या करतात. आव्हान करून द्या ना असं काही. सर्वात प्रथम आणि जर्मन टेक्नॉलॉजी बेस्ड लेझर मशीन, स्वतःचे मशीन आहे जे धुळे, नंदुरबार, शहादा, शिरपूर, चाळीसगाव हे आपला 50 किलोमीटरचे एरियामध्ये कुठलंही कोणतंही रेडिओलॉजिस्ट किंवा कोणत्याही हॉस्पिटलकडे स्वतःचे घेतलेले नाही आहे. मुळे आपण हे स्टेप पुढे घेतले, आपण मशीन घेतले आणि आपण लोकांमध्ये आता जागरूकता फैलवत आहे की ह्या आजाराने खूप दिवशीपर्यंत तुम्ही सहन करू नका. आणि आजच्या शिबिरचे पण आमचं मेन उद्देश तेच आहे की फ्रीमध्ये चेक करणे, म्हणजे कमीत कमीत लोक घराच्या बाहेर पडून स्वतःचे जे प्रॉब्लेम आहे, जे काही त्रास आहे ते आम्हाला दाखवतील आणि त्याचे जे काही उपचार आहे त्याचे आपण मार्गदर्शन करू शकतो. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।